विलिनीकरणानंतर अजितदादा एनडीएतून बाहेर पडणार असल्याने एक गट नाराज होता। विमान अपघातामागे तो कट आहे का? रोहित पवार यांचा हा मोठा आरोप। विमानाच्या टॉयलेटजवळ मोठ्या इंधन टाक्या होत्या, त्याला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? मोठा स्फोट घडवून आणण्यासाठी विमानाच्या टॉयलेटजवळ या टाक्या होत्या। रोहित पवारांकडून अतिरिक्त इंधन आणि पायलटच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण। 1100 डिग्री तापमानावरती तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं। दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स ठेवलेल्या जागच्या केबलही जळालेल्या नाही, कागद जळालेली नाही। तोच नियम ब्लॅक बॉक्सलाही लागू, रोहित पवार यांनी केली शंका व्यक्त। सत्तेतील अनेक लोक व्हीएसआरच्या मालकाशी संबंधित, कंपनीवर अद्याप बंदी का नाही? काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्याची धडपड, रोहित पवार यांचा हा गौप्यस्फोट। महाराष्ट्रातल्या साधारणतः राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक पार पडणार। शरद पवार, रामदास आठवले आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह दिग्गज खासदारांची टर्म संपणार, तर रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना आता वेग। मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? आज फैसला होणार। स्थायीसह महत्त्वाच्या समित्यांचे कारभारी ठरणार। आज सकाळी 10 वाजता नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार। मालेगाव महापालिकेची पहिली महासभा वादळी ठरणार। रद्द केलेले जन्मदाखले नियमित करण्याचा ठराव चर्चेला येणार। टिपू सुलतानचा फोटो आणि त्यानंतर झालेल्या वादानंतर पहिलेच महासभा। कोल्हापुरातील 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। शुक्रवारपासून प्रभाग रचनेला सुरुवात। 30 मार्चपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करावी लागणार, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मतदान होण्याची दाट शक्यता। पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीच्या अपहरणानंतर संतापाची लाट, संपूर्ण शहर बंद। आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी, तर काल हिंदू संघटनांकडून पुणे सोलापूर रस्त्यावर टायर जाळत निदर्शनं। आई भावावर हल्ला करत तरुणीचं अपहरण। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामामध्ये निसर्गाचा चमत्कार। गोदा घाटावर 3 पुरातन विहिरी सापडल्या। पाणी उपसण्याचं काम या ठिकाणी सुरू। नैसर्गिक स्रोत न तोडता विकास कामं करण्याची गोदाप्रेमींची मागणी।